नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत की BSc ॲग्रिकल्चरचा हा फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे आणि त्या फॉर्ममध्ये नक्की काय काय डॉक्युमेंट्स लागतील, कोणकोणत्या माहिती सबमिट करावी लागतील याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आणि संपूर्ण माहिती ही आपण मराठीमध्ये पाहणार आहोत, त्याच्यामुळे तुमचे संपूर्ण डाऊट हे ह्या व्हिडिओमधून क्लिअर होतील. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सुरू करूया आपण ॲग्रिकल्चरचा फॉर्म कसा भरायचा याबद्दल माहिती. तर मित्रांनो, प्रथमतः आपण CET-सेलच्या ह्या होम पेजेसवर आलेलो आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे BSc ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये BSc ॲग्रिकल्चर हे नावाचं तुम्हाला ऑप्शन दिसून येईल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल. त्यावर नोटिफिकेशन, इंस्ट्रक्शन आणि इम्पॉर्टन्स लिंक्स ह्या नावाचे 2 फोल्डर दिसतील तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक्समध्ये जाऊन ॲप्लाय ऑनलाईन या नावावर क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला प्रथमतः एक पेज ओपन होईल, लॉग इन किंवा रजिस्टर. तर मित्रांनो, ॲग्रिकल्चरचा फॉर्म भरण्यापूर्वी प्रथमतः आपल्याला रजिस्ट्रेशन करणे हे गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन करून आपले युजरनेम आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्मचा. तुम्ही जर आधीच क्रिएट केलेला असेल तर तुम्ही जे अगोदर पेज ओपन होईल, म्हणजे आत्ता जे पेज ओपन आहे त्यावर तुम्ही युजरनेम आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. परंतु मित्रांनो, तुम्ही जर अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे आणि तुम्हाला फॉर्म भरायचा तर तुम्हाला मित्रांनो पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर ते कसं करायचं, तर इथपर्यंत तुम्हाला प्रोसेस समजली आहे. लॉग इन रजिस्ट्रेशन पेज आहे, तेथे लॉग इन आणि रजिस्टर नाव रेड कलरमध्ये रजिस्टर नाव हे तुम्हाला लेटर दिसत आहे. तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्टर नाववर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असं ओपन होईल. तर युजरनेम म्हणजे तुमचं काय टाकायचं, तर तुमचा मोबाईल नंबर जो चालू मोबाईल नंबर आहे ज्यामध्ये रिचार्ज आहे असाच मोबाईल नंबर टाका, नाही तर बंद पडके मोबाईल नंबर टाकून तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. तर मोबाईल नंबर टाकायचा की ज्यामध्ये रिचार्ज आहे आणि त्यावर आपल्याला एक OTP येईल, असे मोबाईल नंबर तिथे टाकायचे आहेत. तर प्रथमतः तुमचे मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे. त्यानंतर सेंड व्हेरिफिकेशन OTP येथे क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर तुमचा हा OTP सेंड होईल. त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, तुमचं पहिलं नाव काय असेल ते टाकायचे आहे. त्यानंतर तुमचे लास्ट नेम टाकायचे आहे. त्यानंतर जेंडर, तुम्ही मेल आहात की फिमेल आहात हे तिथे सिलेक्ट करायचं आहे. त्याचनंतर डेट ऑफ बर्थ, तुमचा पहिल्यांदा डे टाकायचा आहे, नंतर मंथ, नंतर इयर टाकायचे आहे. त्यानंतर पासवर्ड, तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मचा जो पासवर्ड आहे तो नक्की काय ठेवायचा आहे ते तुम्ही टाकायचं आहे. ओन्ली अल्फाबेट्स अँड नंबरिक्स ॲलो, तुम्हाला फक्त तिथे अल्फाबेट्स आणि नंबर्स ॲलो करण्यात येत आहे, बाकीचे कॅरेक्टर ॲलो होत नाही आहेत. आणि कन्फर्म पासवर्ड, तोच पासवर्ड परत तुम्हाला खाली टाकायचा आहे. तुमची सिटी कोणती आहे ती सिटी तुम्हाला ते टाकायची आहे. टाईप्स ऑफ ए कॅरेक्टर यू सी इन दी पिक्चर, हा तुम्हाला कॅप्चा कोड आहे, तो कॅप्चा कोड तुम्हाला त्याच्या पुढच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर आय हॅव रीड अँड ॲग्री टू टर्म्स ऑफ सर्व्हिस ॲज वेल ॲज प्रायव्हसी पॉलिसी, यावर तुम्हाला तिथे बॉक्समध्ये क्लिक असे टिक येईल, असं तिथं टच करायचं आहे आणि रजिस्टर म्हणायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत पहिलं पेज ओपन होईल. आणि त्यानंतर तुमचं जे युजर नेम आहे, तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आतमध्ये रजिस्ट्रेशन करताना, तर तोच मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड खालच्या बॉक्समध्ये टाकून लॉग इन म्हणायचा आहे. लॉग इन म्हणल्यानंतर तुमचे फॉर्म ओपन होईल ॲग्रिकल्चरचा. तर तो फॉर्म कशा पद्धतीने असणार आहे तो आपण पाहूया. तर आपलं आत्ता रजिस्ट्रेशन प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे. तर त्यानंतर आपण आता ॲग्रिकल्चरचा ॲप्लिकेशन फॉर्म सुरुवात करूया. नक्की काय काय त्या फॉर्ममध्ये असते ते पाहूया. तुमचं लॉग इन झाला फॉर्म, त्याचनंतर तुम्हाला पहिल्यांदा इंस्ट्रक्शन आलेले आहे थोडी. ऑनलाईन फॉर्म सबमिशनसाठी पायऱ्या दिलेल्या आहेत. तर पहिली आहे, तुमचा फॉर्म जतन करा किंवा तो पूर्णपणे भरल्यानंतर सबमिट करा. 2 नंबरची क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI वापरून पेमेंट करा. पेमेंटची खात्री झाल्यानंतर पावती डाउनलोड करा.
आणि अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी विवरणपत्र आणि अर्ज फॉर्म काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. कोणत्या चुका असतील तर ते आत्ताच बरोबर करा. आणि येथे टिक करून मी संपूर्ण विवरणपत्र आणि सर्व सूचना वाचल्या आहेत. मी प्रवेश माहिती पुस्तिका आणि सर्व सूचना वाचल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, सिलेक्ट एंट्रन्स एक्झाम ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला सिलेक्ट एंट्रन्स एक्झाम ही सिलेक्ट करायला येणार आहे. तुम्ही नक्की कोणती एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे, MST CET दिलेली आहे, नीट दिलेली आहे, JEE दिलेली आहे, तुम्ही जी एंट्रन्स एक्झाम दिलेली असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट MST CET एक्झाम ग्रुप. तर तुमचा तो एक्झाममध्ये ग्रुप कोणता आहे, PCB ग्रुप आहे की PCM ग्रुप आहे, त्याबद्दल तुम्हाला तिथे तुम्हाला सिलेक्ट करायला येईल. त्यानंतर MST CETचे तुम्हाला मार्कशीट टाकायचे आहे गेट टाटा करून. त्यानंतर MST CET PCM दिले असेल तर तुम्हाला तिथे तुमचे मार्क्स टाकायचे आहेत. JEEचे दिले असतील तर तुम्हाला JEEचे मार्क्स टाकायचे असतील. नीटचे दिले असेल तर नीटचे. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसेस करायचं आहे पुढची प्रोसेस. तर मित्रांनो, स्टार्टिंग आपली इथून होणार आहे सॅल्युटेशन काय आहे नक्की मित्रांनो, तर तुम्ही मिस्टर आहात का मिसेस आहात याचे तर तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही जर मेल असाल तर मिस्टर टाका आणि फिमेल जर असाल तर मिसेस येतील. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम, तुमचं पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मिडल नेम, वडिलांचे नाव. त्यानंतर लास्ट नेम, तुमचं आडनाव तिथे टाकायचं आहे. 5 नंबरला तुमची डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर लिंग, जेंडर, मेल आहात का फिमेल ते सिलेक्ट करायचं आहे. 7 नंबरला तुमचा ईमेल ID तिथे टाकायचा आहे. 8 नंबरला टेलिफोन नंबर, दूरध्वनी क्रमांक जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तिथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचा जिथे मोबाईल नंबर जो तुमचा चालू मोबाईल नंबर आहे तो तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे. त्यानंतर 10 नंबरचा तुम्हाला ऑप्शन आहे अनदर मोबाईल नंबर. तुमचा दुसरा मोबाईल नंबर, तुम्हाला 2 मोबाईल नंबर द्यायचे आहे चालूत, दुसरा तुमचा मोबाईल नंबर असेल तर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस सेक्शन 11, हाऊस नंबर, कॉलनी नंबर, तुमचा घर क्रमांक टाकायचा आहे. प्रॉपरली कोणालाही माहीत नसतं घर क्रमांक, जर माहिती नसेल तर काहीतरी नंबर टाकून द्या तिथे. त्यानंतर मेजर लँडमार्क, पत्ता, तुमचा पत्ता तिथे टाकायचा आहे, जो प्रॉपर तुम्ही जिथे राहता तो पत्ता तिथे टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट, तुम्ही कोणत्या स्टेटचे आहात, महाराष्ट्र राज्याचे आहात का कोणत्या अदर ते टाकायचे आहेत. त्यानंतर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमच्या सिटी, शहराचे किंवा गावाचे नाव. त्यानंतर तुमचा पिनकोड. त्यानंतर पॅरेंट्स इन्फॉर्मेशन सेक्शन्स, पहिल्यांदा आहे फादर फर्स्ट नेम, वडिलांचे पहिले नाव टाकायचे आहेत. त्यानंतर फादर मिडल नेम, तुमच्या वडिलांच्या वडिलांचे नाव म्हणजे तुमच्या आजोबाचे नाव टाकायचे आहेत. त्यानंतर फादर्स लास्ट नेम, वडिलांचे आडनाव म्हणजे तुमचेच आडनाव येतील. फादर पॅरेंट ऑक्युपेशन. त्यानंतर मदर मिडल फुल नेम, आईच्या लग्नाआधीचे पूर्ण नाव तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसेस अहेड या बटनावर क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. त्यानंतर 24 नंबरचा ऑप्शन आहे कॅन्डिडेट इज इन डोमासाईल ऑफ, अधिवास महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र बाहेरील. तर तुमचं हे डोमासाईल आहे ते महाराष्ट्रामधील आहेत की आउटसाईड ऑफ महाराष्ट्र आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डोमासाईल टाईप, तर तुमचं डोमासाईल तुम्ही काय यूज करणार आहेत, बाय बर्थ किंवा डोमासाईल सर्टिफिकेट, हे तुम्हाला ते टाकायचं आहे. तुमची कॅटेगरी, तुमचा प्रवर्ग कोणता आहे तो तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर अपलोड ए कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर अदर रिझर्वेशन, इतर आरक्षण तुम्हाला कशाचं आहे, फ्रीडम फायटर्स, ॲग्रिकल्चरिस्ट, डिफेन्स पर्सनल, अदर स्टेट, फिजिकली हँडिकॅप्स, ऑर्फन, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आणि नन. तुम्हाला कोणतं रिझर्वेशन आहे तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे बॉक्समध्ये. तुमच्याकडे जर ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट असेल, शेतकरी असल्याचा दाखला, तर तुम्हाला ॲग्रिकल्चरिस्टवर क्लिक करायचं आहे. तुम्ही जर अपंग असाल तर तुम्हाला फिजिकली हँडिकॅपवर टच करायचं आहे. तुमच्या डिफेन्स पर्सन म्हणजे तुमच्या घरातलं एखादा आर्मीमध्ये असेल किंवा डिफेन्स फोर्समध्ये असेल तर तुम्हाला तिथे डिफेन्सवर क्लिक करायचं आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणजे तुमच्याकडं PAP सर्टिफिकेट
म्हणजे तुमच्या प्रकल्पग्रस्त किंवा धरणग्रस्तसाठी तुमची जमीन यूज केलेली आहे, ते जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनवर क्लिक करायचं आहे. आणि नन म्हणजे तुमच्याकडे काहीच नाही आहे, ॲग्रिकल्चरचं सर्टिफिकेट नाही, PAP नाही, हँडिकॅप नाही आणि तुम्हाला रिझर्वेशन पण कायचं नाही, तर तुम्ही नन करून टाका. त्यानंतर कास्ट कास्ट तुमची जात काय आहे, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही तुमची कास्ट टाका. अदरवाईज तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही जर अपलोड केली नाही तर तुम्हाला तुमचा हा फॉर्म ओपनमध्ये कन्वर्ट होतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्यानंतर तुमची सबकास्ट, तुमची पोट जात काय आहे हे तुम्हाला ते टाकायचे आहेत. त्यानंतर डू यू हॅव नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर्स प्रमाणपत्र आहे काय, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर एम्प्लॉयड, आर यू J&K मिग्रेट, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर विल यू अटॅच अपेंडिक्स G विथ फॉर्म, अपेंडिक्स G इज रिगार्डिंग क्लिअरनेस हॅबिट्स, येस ऑर नो. तुम्ही अपेंडिक्स G फॉर्म अटॅच केला आहे का, केला असेल तर येस, नसेल तर नो. डू यू हॅव बिलॉंग्स टू मायनॉरिटी. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसेस करून अहेड करायचं आहे. त्यानंतर 34 नंबरचा ऑप्शन आहे पर्सेंटेज ऑफ द मार्क्स SSC एक्झामिनेशन, 10वीचे टक्के तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला 10वीचं मार्कशीट हे अपलोड करायचं आहे. त्यानंतर HSC डिप्लोमा ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक्स कॉलेज नेम. जर मित्रांनो तुम्ही जर 12वी दिलेला असेल किंवा ॲग्रिकल्चरचा पॉलिटेक्निकचा डिप्लोमा केला असेल तर कुठे केला त्या महाविद्यालयाचे नाव टाकायचे आहेत. त्यानंतर महाविद्यालयाचा पूर्ण पत्ता तिथे टाकायचा आहे. त्यानंतर कोणत्या राज्यामध्ये केलेलं आहे ते राज्य तिथे सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या जिल्ह्यात केला ते जिल्हा, त्यानंतर तालुका, पिनकोड, हे संपूर्ण तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानंतर SSC 12वी पदविका कृषी तंत्र निकेतन परीक्षा आसन क्रमांक तुमचा तिथे एक्झाम सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर फॅकल्टी, तुमची शाखा कोणती आहे, सायन्स, कॉमर्स, आर्ट काय असेल ती तुम्हाला ते टाकायचे आहे. त्यानंतर मंथ अँड इयर ऑफ पासिंग, उत्तीर्ण होण्याचा महिना आणि वर्ष काय असेल तो तुमच्या तिथे टाकायचा आहे. त्यानंतर टोटल HSC ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक्स मार्क्स 12 स्टँडर्ड 12वीचे कृषी तंत्र निकेतन परीक्षेचे एकूण गुण, तुम्हाला कितीपैकी किती गुण पडले आहेत हे तुम्हाला ते टाकायचं आहे. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ द मार्क ॲट HSC डिप्लोमा ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक्स एक्झामिनेशन 12 स्टँडर्ड, 12वीचे टक्के किती आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत. आणि त्यानंतर अपलोड SSC मार्कशीट, तुम्हाला तेथे 12वीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर मार्क्स इन इंग्लिश, तुम्हाला इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहेत ते तुम्हाला ते टाकायचे आहेत. मार्क्स इन फिजिक्समध्ये किती मार्क्स पडलेले आहेत ते तुम्हाला ते टाकायचे आहेत. मार्क्स इन केमिस्ट्रीमधील मार्क्स, मॅथ्समधील मार्क्स आणि बायोलॉजीमधील मार्क्स. त्यानंतर कोड ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट, वैकल्पिक विषय. तर मित्रांनो हा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे काय आहे की तुम्हाला 12वीमध्ये समजा एखादा ऑप्शनल सब्जेक्ट असेल, समजा हॉर्टिकल्चर असेल किंवा क्रॉप सायन्स असेल, हे ऑप्शनल सब्जेक्ट त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स ॲड होत असतात, ते सब्जेक्ट तुम्हाला ते टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 2 सब्जेक्ट असेल तर कोड ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट सेकंड दुसरा तुम्ही टाकू शकता. नंबर्स ऑफ अटेम्प्ट, तुम्ही परीक्षा किती वेळा दिलेली आहे, 1 वेळा दिली आहेत की दुसऱ्यांदा तुम्ही देत आहेत, हे तुम्हाला तिथे नंबर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करून ॲड करायचे आहे. आता तुमचा प्रेफरन्स कसा लावायचा, तर प्रेफरन्स लावायला तिथे तुम्हाला येणार आहे. तर प्रेफरन्स पहिल्यांदा तुमची होम युनिव्हर्सिटी काय असेल ती तुम्हाला होम युनिव्हर्सिटी तुमची सिलेक्ट करायची आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, म्हणतात काही मुलांची MPKV असेल, काही मुलांची PDKV, काही मुलांची BSKKV असेल, तुमची जी होम युनिव्हर्सिटी असेल ती तुम्हाला तिथे टाकायची आहे. त्यानंतर तुमचा प्रेफरन्स तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमधील कॉलेज लावायचे आहेत, तर समजा MPKVमधून पहिल्यांदा स्टार्टिंगचे MPKVचे कॉलेज लावायचे आहेत तुम्हाला, तर तुम्हाला तिथे सिलेक्ट युनिव्हर्सिटी MPKV टाकायची. त्यानंतर कॉलेज नेम टाकायचं आणि जिल्हा सिलेक्ट करायचा. तर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर ते कॉलेजचे नाव सगळे येतील. त्यानंतर तुम्ही कॉलेज सिलेक्ट करा.
ॲटोमॅटिक तिथे तुम्हाला कॉलेजचा कोड नंबर तिथे येऊन जाईल आणि तुम्ही तो कॉलेज सिलेक्ट करून ॲड प्रेफरन्स करा. अशाच पद्धतीने तुम्ही संपूर्ण युनिव्हर्सिटीचे कॉलेज तिथे तुम्ही युनिव्हर्सिटी आणि लिस्ट टाकून तुम्हाला तिथे कॉलेज येऊन तुम्ही प्रेफरन्स लावा. प्रेफरन्स योग्य पद्धतीने लावा. जर तुमचा प्रेफरन्स चुकला तर तुमचं नुकसान होऊही शकतं आणि तुमचा नंबर चांगल्या कॉलेजला लागणार असून तुम्ही प्रेफरन्स जर चुकवला तर तुमचा नंबरही न लागू शकतो. तर ते तुम्ही काळजीपूर्वक फॉर्म भरताना तुम्ही ती प्रोसेस करा. त्यानंतर इंट्रोडक्शन व्हाईल अपलोडिंग फोटो अँड साईन. आता फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे आहेत. तर ते डॉक्युमेंट्स फॉर्मॅट नक्की काय पाहिजे, तर आपला हा फोटोची जी PDF फॉर्मॅट आणि फोटो PDF फॉर्मॅटमध्ये चालेल. JPG, JPEG और PNG फॉर्मॅट्स ओनली यामध्येच तुमचा हा फोटो अपलोड होणार आहेत. अपलोड करायचा, साईन आणि सिग्नेचर. त्यानंतर डॉक्युमेंट चेकलिस्ट. पहिले डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायला आहे डोमासाईल सर्टिफिकेट इश्यू, कम्प्युटर तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, प्लेस ऑफ बर्थ सर्टिफिकेट, अदर स्टेट कॅन्डिडेटसाठी डोमासाईल सर्टिफिकेट, रेसिडेंटल सर्टिफिकेट, रेसिडेन्स अँड डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट. हे तुम्हाला तिथे टाकायचं आहे पहिल्यांदा. तर त्याच्यामधून कोणताही एक टाकू शकता तुम्ही जर 12वी नंतर जर देत असाल, म्हणजे आता जर 12वी नंतर ॲग्रिकल्चरचा फॉर्म भरत असाल तर तुम्ही 12वीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट टाकलं तरी चालतं. त्यानंतर तुम्ही जर डिप्लोमा केला असेल ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक्स लिव्हिंग सर्टिफिकेट टाकलं तरी चालतं. त्यानंतर मार्कशीट ऑफ MST CET PCB कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन, तुम्हाला मार्कशीट PCBची तिथे अपलोड करायची आहे. त्यानंतर मार्कशीट ऑफ MST CET PCM ग्रुपची, तुम्ही कोणता ग्रुप दिला आहे, PCB दिला असेल तर 2 नंबरला अपलोड करायचा, PCM दिला असेल तर 3 नंबरला अपलोड करायचा आहे. मार्कशीट ऑफ JEE कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन, जर तुम्ही JEE MST CET दिलेली नाही, नीट दिलेली नाही, फक्त JEEची एक्झाम दिलेली आहेत, तर तुम्हाला तिथे JEEचं मार्कशीट तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. मित्रांनो, JEE, नीट आणि CET ह्या तिन्ही एंट्रन्स एक्झामवरून तुम्हाला ॲग्रिकल्चरला ॲडमिशन भेटतं. त्यानंतर 5वा मार्कशीट ऑफ नीट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन, तुम्हाला नीट दिले असेल तर नीटचं तुम्हाला तिथे मार्कशीट अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, असंही नाही की तुम्ही फक्त एकच डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. तुम्हाला जर CETला जर कमी मार्क्स असतील तर मित्रांनो तुम्ही CETचा अपलोड करून तुम्हाला ज्या एंट्रन्स एक्झाममध्ये चांगले मार्क्स भेटलेले आहेत तर ते तुम्ही तिथे डॉक्युमेंट सबमिट करा. पहिला प्रेफरन्स हा MST CETला लागतो, परंतु मित्रांनो MST CETला मार्क्स कमी असल्यामुळे तुमचा हा प्रेफरन्स तिथून काढून दुसऱ्या तुमच्या एंट्रन्स एक्झामला दिला जातो. त्याच्यामुळे तुम्ही जर CETला मार्क्स कमी असतील आणि नीटला मार्क्स जास्त असतील तर तुम्ही नेटचं सुद्धा मार्कशीट तिथे अपलोड केलं पाहिजे. त्यानंतर तुमचं SSC मार्कशीट तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. नंतर SSC 10वीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे विथ प्रिन्सिपल साईन सहित. त्यानंतर कॉलेज लिव्हिंग ट्रान्सफर सर्टिफिकेट, बोनाफाईड सर्टिफिकेट, candidate admitted in last academic year in any agriculture university in Maharashtra if again applied to seek the admission for the current academic year the first year degree course bona fide certificate issue. तुम्हाला तिथे ऑप्शन येईल की सिलेक्ट डॉक्युमेंट्स फॉर LC और TC, तर तुम्ही कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट तिथे अपलोड करू शकता. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू बाय कम्पेटेंट ऑथॉरिटी, SC कास्ट, ST, VJA, NTB, NTC, NTD, OBC आणि SBC कॅटेगरीसाठी हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणार आहेत. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट VJA, NTB, NTC, NTD, OBC आणि SBC कॅटेगरीसाठी आहेत आणि ते अव्हॅलिड अप टू 31 मार्च 2021. तर मित्रांनो, तुमचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते 31 मार्च 2021पर्यंत व्हॅलिड पाहिजे. 12 नंबरचा ऑप्शन आहे दी सर्टिफिकेट फ्रॉम तहसील इज कंपल्सरी फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन इन ओपन कॅटेगरी. 13 नंबरचं सर्टिफाईड ऑफ द फ्रीडम फायटर्स.
तेथे तुमचे डॉक्युमेंट्स असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता, नसेल तर नाही केलं तरी चालतं. त्यानंतर सर्टिफिकेट्स ऑफ डिफेन्स पर्सनल. तर डिफेन्स पर्सनल असं आहे की तुमच्या घरामधून, तुमच्या म्हणजे फॅमिलीमधून कोणी डिफेन्समध्ये असेल तर तुम्ही त्याचं डिफेन्सचं सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, डिफेन्स पर्सनल सर्टिफिकेट्स हे तुमच्या घरातलेच पाहिजे. नाही तर तुम्ही जोडशाल माझ्या आत्तीचा मुलगा आहे डिफेन्समध्ये, माझ्या मामाचा मुलगा आहे, तर त्यांची चालणार नाही. फक्त तुमच्या फॅमिलीमधील असेल तरच चालेल. 15 नंबरचं सर्टिफिकेट ऑफ फिजिकली हँडिकॅप. तुम्ही जर अंध अपंग असाल तर तुमच्या पर्सेंटेज डिसॅबिलिटी शाल नॉट बी लेस दॅन 40%. तर तुम्ही PHचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते टाकू शकता. 16 नंबरचं सर्टिफिकेट्स ऑफ प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, PAP सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त किंवा धरणग्रस्त असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. त्यानंतर 17 नंबर सर्टिफिकेट्स ऑफ ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट्स, तहसील ऑफिसला हे मिळत असतं, तर ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर विलेज 7/12, तुम्हाला तिथे 7/12 टाकायचा आहे. 7/12 तलाट्याकडून भेटतो विथ स्टॅम्प. त्यानंतर तुम्हाला तिथे 7/12वर सही असली पाहिजे किंवा एक टीक असली पाहिजे. त्यानंतर सर्टिफिकेट्स ऑफ लँडलेस ॲग्रिकल्चर लेबल, तुमच्याकडे लेबल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही लेबल सर्टिफिकेट टाकू शकता. म्हणजे याचा हे ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट्सला ऑरला आहे. तुमच्याकडे जर ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट असेल तर ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट टाका. परंतु तुमच्याकडे जमीनच नाही आहे, जमीन नसल्यामुळे तुम्हाला ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट भेटणार नाही, 7/12 भेटणार नाही. मग 7/12 भेटणार, तुमच्याकडे जमीनच नाही म्हणून तुम्हाला ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट पण भेटणार नाही, 7/12 पण भेटणार नाही. मग तुमच्याकडे उरला ऑप्शन कोणता? सर्टिफिकेट ऑफ लँडलेस ॲग्रिकल्चर लेबल, म्हणजे कामगार सर्टिफिकेट, ते तुम्हाला तिथे टाकायचे आहेत. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ फिशरमॅनचं सर्टिफिकेट असेल ते पण तहसीलला भेटतं, ते तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे ज्यांचा सोर्स फक्त फिशिंगवरती डिपेंड आहे त्यांना ते सर्टिफिकेट भेटतं. त्यानंतर NCC B और C सर्टिफिकेट, एअर, नेव्हल और आर्मीमध्ये NCC कंप्लीट झालेलं असेल 10वी-12वीला तर तुम्हाला ते सर्टिफिकेट असेल तर टाकायचे आहेत. त्यानंतर 22 नंबर सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन इन स्पोर्ट गेम इश्यूड डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर दॅट्स ॲप्लिकेंट्स हॅज पार्टिसिपंट दी कॉलेज 11 and 12 स्टँडर्ड. तुम्ही जर 11वी-12वीला जर तुम्ही स्पोर्टमध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला तुम्ही क्वालिफाय झाला असाल, तुमच्याकडे डिस्ट्रिक्ट लेवलचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही टाकू शकता 11वी-12वीला. आणि ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक्स इन इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट, डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशनमध्ये असाल तिथे पण तुम्हाला चालेल. 10वीचं तुम्हाला चालणार नाही. नाहीतर तुम्ही बोलशाल मी 10वीला स्पोर्टमध्ये जिंकलो आहे डिस्ट्रिक्ट लेवलला आणि मला 10वीच टाकलं चालेल का? नाही, फक्त 11वी आणि 12वी आणि ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक्समध्ये तुम्ही डिप्लोमा करत असताना जर झाला असाल तर तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर NSS सर्टिफिकेट, तुम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये जर NSS सर्टिफिकेट प्राप्त केलं असेल तर तुम्हाला ते टाकायचं आहे. त्यानंतर एम्प्लॉयर सर्टिफिकेट्स, बीइंग ऑफ अ वार्ड ऑफ MCR ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी एम्प्लॉय, जर तुमचं एखादा MCRमध्ये जर कोणी काम करत असाल तर त्याचं ते सर्टिफिकेट तुम्हाला टाकायचं आहे. सर्टिफिकेट्स ऑफ द डिबेट EG, इलोकेशन इश्यू बाय द डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर दॅट द ॲप्लिकेंट्स हॅज रिप्रेझेंटेड द इन्स्टिट्यूट्स ॲट 11th and 12th स्टँडर्ड. त्यानंतर मार्कशीट सर्टिफिकेशन डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर सायन्स, तुम्ही जर ॲग्रिकल्चर डिप्लोमा केला आहे तर त्याचं तुम्हाला मार्कशीट टाकायचं आहे. त्यानंतर मार्कशीट सर्टिफिकेशन इन डिप्लोमा ॲग्रिकल्चर टेक्निकल स्कूलमध्ये ॲग्रिकल्चर डिप्लोमा केला असेल तर त्याचं मार्कशीट तुम्हाला ते टाकायचं आहे. त्यानंतर मिग्रंट डिस्प्लेस स्टुडंट फॉर जम्मू अँड काश्मीर स्टेट, जर काही स्टुडंट जम्मू आणि काश्मीरचे असतील तर तुम्हाला त्याचं ते मिग्रंट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्स ऑफ अ करंट अकॅडमिक इयर फॉर एम्प्लॉयर इफ एम्प्लॉयड, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्स तुम्हाला तिथे असेल तर टाकायचं आहे. त्यानंतर अंडरटेकिंग अपेंडिक्स G रिगार्डिंग क्लिअरनेस हॅबिट्स. तर मित्रांनो, अपेंडिक्स Gचा हा फॉर्म नक्की काय आहे?
तर तुम्ही जर सायबर कॅफेमध्ये जर फॉर्म भरला तर सायबर कॅफेवाले तुमच्याकडून 100 रुपये घेतात ना, तर मग तुम्ही 100 रुपये देऊन तुम्हाला ते फॉर्म देतात. परंतु जर जे विद्यार्थी घरी फॉर्म भरतात तर त्यांना काय कळत नाही की अपेंडिक्स जी फॉर्म कुठे आहे, कुठून डाउनलोड करायचा. तर मित्रांनो, अपेंडिक्स जी हा जो फॉर्म आहे हा तुमच्या प्रोस्पेक्टमध्ये, तुमच्याकडे प्रोस्पेक्टची PDF असेल तर ते प्रोस्पेक्टच्या PDF मधून तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून, प्रिंट काढून त्याच्यावर तुम्हाला जी माहिती भरायची आहे ती पेनाने भरून तो परत स्कॅन करून ते अपलोड करायचा आहे. तो तुम्हाला प्रोस्पेक्टमध्ये मिळून जाईल अपेंडिक्स जी फॉर्म. त्यानंतर अपेंडिक्स ई फॉर्म, सेल्फ डिक्लेरेशन लेटर, हेही तुम्हाला तिथे भेटून जाईल. सेल्फ डिक्लेरेशन लेटर इन प्रिस्क्राईब फॉर्मेट अपेंडिक्स डी, हा तुम्हाला प्रोस्पेक्टमध्ये भेटून जाईल. अशा पद्धतीने डॉक्युमेंट संपूर्ण तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो, पेमेंटचा ऑप्शन येईल तुम्हाला शेवटला. तर फॉर्म क्रमांक, तुमचा ॲप्लिकेशन ID हा तयार झालेला असेल. त्यानंतर अर्जाची स्थिती आणि पैसे भरल्याची स्थिती, पेमेंट करा. तर पेमेंट करायचं आहे तुम्हाला. तर पेमेंट किती असेल, तर जी ओपन कॅटेगरी आहेत, म्हणजे कोणत्याही प्रकारचे त्यांना रिझर्वेशन नाही, जनरल कॅटेगरीज, त्यांच्यासाठी 800 रुपयाची फी आहे. आणि जे रिझर्व कॅटेगरी आहेत, म्हणजे ज्यांना रिझर्वेशन आहे, तुम्ही ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट टाकलं तरी तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये जाता. म्हणजे तुमचं जे रिझर्वेशन आहे याचं, मग तुम्ही ज्यांना रिझर्वेशन आहे त्यांच्यासाठी 600 रुपये फॉर्मची फी आहे. ज्यांना रिझर्वेशन नाही आहे त्यांच्यासाठी 800 रुपयाची फी आहे. आणि तुम्हाला फी तेथे तुम्हाला UPI कोड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवर तुम्हाला ती फी तेथे त्यांना सेंड करायची आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट तुमच्याकडे ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ते असं ओपन होईल, अर्जाची स्थिती आता पूर्ण करा, पेमेंट गेलं, तुम्ही सगळं दिलं. त्यानंतर कृपया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होताच लॉग आउट करा आणि ही विंडो बंद करा. एकदा तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म आहे तो तुम्हाला एकदा सबमिट करायच्या आधी पूर्णपणे चेक करायचा आहे. कोणत्याही प्रकारची चूक या फॉर्ममध्ये झालेली नाही पाहिजे. आणि तुम्हाला हा फॉर्म सबमिट करून त्याचे ॲप्लिकेशन फॉर्मची जी PDF आहे ती PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे सबमिट केल्यानंतर. आणि मेन काळजी अशी घ्यायची आहे तुम्हाला की तुमच्या ह्या फॉर्मचा ॲप्लिकेशन ID, म्हणजे तुमचा युजर नेम, ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड तुम्ही सोडून कोणालाही द्यायचा नाही. जर तुम्ही कोणाला दिला, बाय चान्स जर त्याने तुमचा गैरफायदा घेतला तर तुम्ही धोक्यात येऊ शकता. तुमचं तुम्हाला ॲडमिशन भेटू शकत नाही, किंवा तो काही त्याने उद्योग केला ॲप्लिकेशन फॉर्म ओपन करून तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा युजरनेम आणि पासवर्ड कोणालाही न देता, आणि तुमच्याही देण्यात राहत नसेल तर ही प्रिंट काढली असेल तर त्या प्रिंटच्या पाठीमागं तुमचा युजरनेम आणि पासवर्ड लिहून ठेवा. म्हणजे बाय चान्स जर तुमचं काय चुकलं असेल आणि जर चुकून फॉर्म एडिटला जर पडला, मग तुम्हाला जर एडिट करता येत असेल तर तुम्हाला तो पासवर्ड आणि युजरनेम टाकून तुमचं चुका दुरुस्त करता येतील. तर मित्रांनो, ही अशी संपूर्ण प्रोसेस होती. यामध्ये फॉर्ममध्ये नक्की काय काय फिलअप करायचं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना ॲग्रिकल्चर फॉर्ममध्ये नक्की काय काय आहे हे तुम्हाला मराठीमध्ये समजून जाईल आणि तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण ही येणार नाही आहे. तर मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पूर्ण ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला ह्या चॅनलकडून खूप काही अपडेट्स भेटणार आहेत. आणि मित्रांनो, आपला आत्ता व्हिडिओ म्हणजे यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येत नाही, याचं कारण आमच्या फायनल इयरच्या एक्झाम चालू आहेत, त्याच्यामुळं व्हिडिओ जास्त येत नाही आहे. 25 तारखेला आमच्या एक्झाम संपणार आहेत. 25 तारखेच्या पुढे आपल्या या चॅनलवर तुमचे संपूर्ण प्रॉब्लेमचे व्हिडिओ येत जातील. त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या
ज्या मित्रांना ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.